कुंडलवाडी येथून रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा जप्त, एकावर कार्यवाही. अनेक अवैध रेती वाहतूक तस्करांना डीवायएसपी साहेब खुली संधी का? नमस्कार, इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. कुंडलवाडी पोलिसांनी अवैध लाल रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर कारवाई करत वाहन जप्त केले आहे. ही कारवाई दिनांक 5 मार्च रोजी मध्यरात्री 3:45 वाजण्याच्या सुमारास कुंडलवाडी धर्माबाद रोडवरील MSCB कार्यालयासमोर करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा कंपनीचा हायवा क्रमांक MH26BE 1772 हा वाहन चालक अवैधरित्या लाल रेतीची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. तपासादरम्यान वाहनात सुमारे 6 ब्रास लाल रेती आढळून आली. संबंधित चालकाकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने वाहन ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी चालक सदाशिव माधवराव गोरटकर वय 42 राहणार सायळ तालुका भोकर आणि वाहन मालक विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 303 कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या वाहन व रेतीची एकूण किंमत अंदाजे 25,30,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर चव्हाण, पिराजी मेडेकर, सुनील दस्तके, होमगार्ड सुनील रामपुरे यांनी केली आहे. तर कुंडलवाडी येथून रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा जप्त, एकावर कार्यवाही. अनेक अवैध रेती वाहतूक तस्करांना डीवायएसपी साहेब खुली संधी का देत आहेत? यामागचे घोडबंगाल काय आहे, अशी चर्चा जनतेमध्ये होत आहे. इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक, कमेंट, शेअर करून नियमित पाहत रहा. सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स.